गेल्या 3 दिवसापासून शासकीय, निमशासकीय आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विविध मागण्यासाठी संपावर आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकाऱ्यासमोर आज सुद्धा या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आणि प्रलंबित मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी सगळी मागणी जी आहे ती आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी या कर्मचाऱ्यांची. आणि आज जे आहे ते आंदोलनाचा 3रा दिवस आहे. आपण या आंदोलकासोबत सुद्धा संवाद साधणार आहोत. काय सांगा सर, गेल्या 3 दिवसापासून आपलं आंदोलन सुरू आहे, अजून काहीही तोडगा निघाला नाही? तोडगा निघाला नाही असं नाही म्हणता येणार, कारण आमच्या नेत्यांना वित्त अवर सचिवांनी बोलवलं होतं, परंतु आमच्या नेत्यांनी त्यांना सन्मानपूर्वक भेटून सांगितलं की आपल्या स्तरावरच्या ह्या मागण्या नाही आहेत. मुख्यमंत्री किंवा मुख्य सचिव यांच्या स्तरावरच्या असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी संवाद साधू. तर त्या पद्धतीने काल मुख्य सचिवांशी झालेल्या चर्चेमध्ये आमच्या नेत्यांना त्यांनी सकारात्मक भूमिका ठेवून 4 प्रकरणावर बऱ्यापैकी तोडगा निघालेला आहे. तथापि आमच्या नेत्यांनी त्यांना ह्या सर्व लेखी स्वरूपात इतिवृत्त द्यावे. त्यानंतर सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये आज संध्याकाळी 4:30 वाजता पुढची दिशा ठरवण्यात येईल. आणि आम्ही आंदोलनकर्ते माननीय विश्वास काटकर साहेब आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे डॉक्टर झर्रारे साहेब यांच्या आदेशाचं परिपूर्ण पालन करून आम्ही 100% संप यशस्वी करू. आणि या संपामध्ये GPF धारकही आहेत आणि NPS धारकही आहेत. आम्ही सर्वजण एक आहोत आणि हा संप पुढे तसाच चालू ठेवू. आमच्या नेत्यांच्या आदेशाची आम्ही वाट पाहू. मॅडम, मुख्य मागण्या काय आहेत आता? जुनी पेन्शन योजना आहे, पुन्हा 100% अनुकंप तत्वाच्या भरती करण्याबाबत निवेदन दिलेले आहे. रिक्त पदे भरण्यासाठी. मॅडम, 3 दिवस झाले बेमुदत संप पुकारला, अनेक मागण्या येतात, काय भूमिका असणार आहे? पुढेही संप चालूच राहणार आहे? आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही, सरकार मान्य करणार नाही, तोपर्यंत आम्ही हा संप असाच 100% चालू ठेवणार. आणि सगळ्यांना जुनी पेन्शन योजना आवश्यकच आहे आणि ती सरकारने द्यावी अशी आमची नम्र विनंती आहे सरकारला. पण तुमच्या या सगळ्या संपामुळं कामाचा मोठा खोळंबा होतो. ते आता सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही कामावर इमिजिएट जायला तयार आहे, तरी पण सरकारने निर्णय घेतला पाहिजे लवकरात लवकर. आम्हाला वाटत नाही असा खोळंबा व्हायला पाहिजे. आमच्या पण टेबलवरचे कामं तसेच पेंडिंग आहे, नंतर आम्हालाच करणं आहे, ते दुसरं काही कोणी करून घेणार नाही. त्यामुळे सरकारने तोडगा काढायला पाहिजे, एवढीच विनंती आहे. निश्चित आपण बघतो हे सगळे कर्मचारी होते, जोपर्यंत सरकार आमच्या सगळ्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत संप पुकारू असा इशारा दिला. आता यावर काय तोडगा निघतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.